नमस्कार. पुष्पाताई नाईक लिखित संत जनाबाईंचे अभंग आणि अर्थ आपण ऐकतोय. या पुस्तकाचं प्रकाशन केलेलं आहे आशिदा प्रकाशन, डोंबिवली. आजचा आपला अभंग आपण घेणार आहोत 243 पासून. प्रथम आपण अभंग ऐकूया. संत आणि देव मानी जो वेगळे, तेणे येथे आगळे केले दोष. माता ते वेगळी कुचते उरीचे, म्हणून त्याचे मर्दन करी. पाप ते वेगळे, पुण्य ते आगळे, म्हणून गरळे पितो मद. दिवस उगवता पाहो नये त्याते, जेणे हो संता ते द्वेषी येले. तयाचा विटाळ आहे रजस्वला, म्हणे जनी चांडाळा बोलावू नका. म्हणे जनी चांडाळा बोलावू नका. म्हणे जनी चांडाळा बोलावू नका. अर्थ: संत आणि देव यांना जो वेगळं मानतो तो अधिक दोषी बनतो. आई वेगळी आणि तिचे स्तन वेगळे, म्हणून काय त्याला चोळावं काय. पाप पुण्याची सतत गणना जो करतो तो गर्वरूपी विषच पीत असतो. अशा माणसांचे सकाळी सकाळी तोंडच पाहू नये, कारण त्याने संतांना दोष लावलेला असतो, संतांचा द्वेष केलेला असतो. रजस्वला नारीप्रमाणे अशा व्यक्तींपासून दूरच राहावं. संतांचा द्वेष करणाऱ्या चांडाळांशी बोलूच नये असं जनाबाई म्हणतात. पुढचा अभंग 244 ऐकूया. पाणी तोची मेघ, मेघ तोची पाणी, काय या दोन्ही पणी वेगळी का. माती त्याची धूळ, धूळ त्याची माती, भेंडा आणि भिंत काय दोन. साखरी गोडी, गोडी साखरेसी, थिजले तुपासी काय दोन. डोळा ते बुबुळ, बुबुळ तो डोळा, शांती ज्ञान कळा काय भिन्न. वदन ते ओठ, ओठ ते वदन, क्षेम आलिंगन काय दोन. जीभ ते पड, जीभ पड, जीभ ते जीभ, आशा आणि लोभ काय दोन. संत तोची देव, देव तोची संत, म्हणे जनी मात गोष्टी भिन्न. म्हणे जनी मात गोष्टी भिन्न. अर्थ: पाणी तेच मेघ, मेघ म्हणजे ढग, किंवा मेघ तेच पाणी, या दोन्हीत काय फरक आहे. माती ती धूळच आणि धूळ तीच माती आहे. भेंडा, भेंडा म्हणजे मातीचा वीट, आणि भिंत काय दोन आहेत का. या साखरेला गोडी आहे का, किंवा साखर गोड आहे का. थिजलेल्या म्हणजे घट्ट तुपाला दोन्ही सारखेच आहे. डोळा आणि बुबुळ किंवा बुबुळ आणि डोळा हे काय भिन्न आहेत का. शांती आणि आत्मज्ञान का भिन्न आहे. वदनात ओठ किंवा ओठ वदनात हे एकच आहे. प्रेम आणि आलिंगन हे काय दोन आहेत. जीभ आणि पडजीभ किंवा पडजीभ आणि जीभ हे एकच ना. तसंच आशा आणि लोभ काय भिन्न आहेत का. याचप्रमाणे संत हेच देव, देव हेच संत, त्यात भिन्नता नाहीये. जनाबाई म्हणतात ही गोष्टच वेगळी आहे. पुढचा अभंग ऐकूया 245. प्रपंची जोरडे, ब्रह्मन त्या ते जडे, ऐसा खंडित ब्रह्म
ब्रह्मी विठ्ठला जो कर्मा कर्मी पुत्र देह ध्याया ध्यानी कांता नमो कामिनी सिंधूसी सांडावा जनी म्हणे गा सदैवा जनी म्हणे गा सदैवा जनी म्हणे गा सदैवा. अर्थ, परमेश्वराबद्दल ज्याला प्रेम जडतं तो प्रपंचात रममाण होत नाही. तो अखंड ब्रह्मात तल्लीन असल्यामुळे त्याचं कर्म अकर्म सर्व काही विठ्ठलच बघतो आणि म्हणूनच तो पुत्रप्राप्तीच्या ध्यानात तसंच पत्नी संपत्ती आणि परस्त्रीतच रत असतो. अशा लोकांनी या भवसिंधूचा त्याग कायमचाच केला पाहिजे. परमेश्वराच्या भक्तीत सदैव त्यांनीच राहावं असा उपदेश त्या संसारात रत होणाऱ्यांना जनाबाई करत आहे. पुढचा अभंग 246 ऐकूया. काम लागे कृष्णा पाठी केली स्मशानाची गाठी परम कामे भुलविला कृष्ण स्मशानाशी नेला भुलविला मनी रुद्र पाहुनी मोहनी कन्येची पाही ब्रह्म लागे हतवटी काम परशरा लागी ज्ञानासी लाविली आगी काम गेला शुका पाठी म्हणे जनी मारी काठी म्हणे जनी मारी काठी म्हणे जनी मारी काठी. अर्थ, काम कृष्णाच्या मागे लागला तर कृष्णाच्या ऐवजी कामाचीच गाठ स्मशानाशी पडली. याचाच अर्थ काम संपला म्हणजे कृष्णासमोर कामच विरून गेला. कामदेवाने कृष्णाला भुलवण्याचा खूप प्रयत्न केला. कृष्णाला कामवासनेने संपवण्यासाठी तो स्मशानाकडे म्हणजे सर्व नाशाकडे कृष्णाला घेऊन गेला. पण कृष्णाला भुलविता भुलवता कामच कृष्णाचं मोहक पण रुद्र रूप पाहून भयभीत झाला. कृष्णाप्रमाणे इतरही भल्या मोठ्यांना भुलवण्याचा कामाने प्रयत्न केला. त्याला ब्रह्मदेव बळी पडला. ब्रह्मदेवाने आपली मानसकन्या सावित्री तिलाच वश करण्याचा हर प्रकारे प्रयत्न केला आणि शेवटी चिडून तिने ब्रह्मदेवाला शाप दिला की तुझ्या कामवासनेमुळे तुला जगात कोणीही विचारणार नाही, तुझं एकही मंदिर कोणी उभारणार नाही. तसंच पराशर ऋषींनीही नाही कामांध केलं होतं. मत्स्यगंधेला पाहून तेही कामातूर झाले. ते एवढे आत्मज्ञानी असून सुद्धा कामाने त्यांना काही सोडलेलं नाहीये. कामदेवाने आपला बाण शुक्राचार्यावरही सोडलेला होता, पण शुक्राचार्य म्हणजे साक्षात मूर्तिमंत वैराग्यच. त्यामुळे कामबाणाचा शुक्राचार्यांवर काहीही परिणाम झाला नाही. उलट त्यांनी कामाला स्ववैराग्य काठींनी मारलंय असं जनाबाई म्हणतायत. पुढचा अभंग 247 ऐकूया. भजन करी महादेव राम पूजी सदाशिव दोघे देव एक पाही तया ऐक्य दुजे नाही शिवा राम नाही भेद ऐसे देव तेही सिद्ध जनी म्हणे आत्मा एक सर्व घटी तो व्यापक सर्व घटी तो व्यापक सर्व घटी तो व्यापक. अर्थ, देवादिदेव महादेव रामाची भक्ती करतात, त्यांचं पूजन करतात, तर रामही महादेवाचीच भक्ती करतात, पूजन करतात. दोघेही एकमेकांना एकच संबोधितात. यासारखं ऐक्य दुसरं नाहीच आहे. श्रीराम आणि महादेव यांच्यात भेदच नाहीये, कारण ते सिद्ध म्हणजे आत्मज्ञानी आहेत. सर्व घटात जसा एकच सूर्य असतो तसंच प्रत्येक शरीरात एकच आत्मतत्व असतं आणि ते व्यापक आहे असं जनाबाई म्हणतात. पुढचा अभंग 248 ऐकूया.
पतंग सुखावला भारी उडी घाली दीपावरी परी तो देहांती मुकला दोही पदार्थी नाडला विषयांचे संगती बहु गेले अधोगती ऐसे विषयाने भुलविले जनी म्हणे वाया गेले जनी म्हणे वाया गेले जनी म्हणे वाया गेले. अर्थ, पतंगाला दिव्याचं एवढं आकर्षण की तो त्यावरच झेप घालतो आणि झेप घालता स्वतःचं मरण ओढावून घेतो. माणूस हा बाह्य विषयात एवढा आकर्षित होतो की शेवटी त्यातच तो मरतो. धड प्रपंच ना धड परमार्थ या दोन्हींनाही तो मुकतो. पंचित ज्ञानेंद्रियांचे 5 विषय याच्या स्वाधीन झाल्यामुळे कित्येक जण अधोगतीलाच गेलेले आहेत. अशा विषयांची भुरळ पडल्यामुळे कित्येक वाया गेले असं जनाबाई म्हणतात. पुढचा अभंग ऐकूया 249वा. येऊन या जन्मा एक करा देहाचे सार्थक वाचे नाम विठ्ठलाचे तेने सार्थक जन्माचे ऐसा नामाचा महिमा शेष वर्णिता झाली सीमा नामशास्त्री त्रिभुवनी म्हणे नामयाची जनी म्हणे नामयाची जनी म्हणे नामयाची जनी. अर्थ, 84 लक्ष योनी भोगून मिळालेला हा नरदेह आहे. या नरदेहाचं याच देही सार्थक करा. मग सार्थक होईल कसं? तर त्यासाठी तुमच्या मुखी विठ्ठलाचं नाम असलंच पाहिजे, ज्यामुळे तुमचे ह्या जन्माचं सार्थक होईल. नाम महिमा प्रत्यक्ष शेषांनी सुद्धा वर्णन केलेला आहे. नामाचा महिमा वेदांनी शास्त्रांनी वर्णन केलेला असून तो त्रिभुवनात आहे असंच नामयाची जनी म्हणते. पुढचा अभंग ऐकूया 250वा. विवेकाची पेठ उघडी पंढरीची वाट तेथे नाही काही धोका उठा उठी भेटे सखा मरोनिया जावे शरण विठोबासी भावे म्हणे नामयाची जनी देव कराई सिरुणी देव कराई सिरुणी देव कराई सिरुणी. अर्थ, विवेक आत्मानात्मविवेक ज्याला असतो तो सहजपणे पंढरीची वाट धरतो. सारासार विचार शक्तीमुळे सत्सत विवेक बुद्धीमुळे विवेकामुळे सहज तो पंढरीला पोचतो आणि या पंढरपूरच्या वाटेऱ्यावर कसलाही धोका तर नसतोच. उलट पंढरीच्या सख्याचं विठ्ठलाचं दर्शन मात्र सहजानसहजी होतं. विठोबाच्या भेटीची त्याला एवढी आस असावी तळमळ असावी की स्वतःलाच त्याच्या चरणी अर्पून जात व कानोपात्रासारखं विठ्ठलाची अशी भक्ती करावी की तो भक्ताच्या कायम ऋणातच असावा. जसं पुंडलिका भेटी परब्रह्म आलेगा. भक्ताच्या भक्तीमुळे विठोबा भक्ताच्या ऋणातच राहावा असंच नामयाची जनी म्हणत आहे. आजचा भाग आपण इथे संपवणार आहोत. जय जय राम कृष्ण हरी.